सोलापूरमधून महत्त्वाची बातमी। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती ही गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झालाय। नातेवाईक आणि स्थानिकांनी हा आरोप केलेला आहे। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधली ही धक्कादायक घटना आहे। घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली। अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप आहे। अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम परिसरामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय। भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवारांकडून परिसराला भेट देण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आक्रोश पाहायला मिळतोय। 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे आणि एका मुलीची प्रकृती ही गंभीर आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमदारांनी सुद्धा घेतलेला आहे। त्याच्यानंतर पालिकेचे अधिकारी सुद्धा आलेले होते आणि आता खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेमकं काय घडलेलं आहे त्याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाते। या भागामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय असा आरोप स्थानिकांकडून केला गेलेला आहे। या दूषित पाण्यामुळेच 2 मुलींचा मृत्यू झालाय। एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि मुलींच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता खासदार प्रणिती शिंदे पोहोचलेले आहेत। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सागर, पाणी द्या नाहीतर जेवण तर द्या म्हणत ते लक्ष देत नाही। जेवण द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही। लास्ट मरताना बी तेवढंच माहिती लास्ट शेवटी। सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पाणी मला चांगलं नाही तर घरी तर न्या। शिवण में थोड़ा व्यवस्थित स्टाफला सांगा, म्हणजे व्यवस्थित होत आहे। फक्त उशिरा त्यांचं होत आहे। घरी लोकांना व्हायला पाहिजे ना। साहेब उशिरा बचाव कार्यक्रम आहे। दोघं बहिणी आहेत, विचारायला लागलो विचारायला लागलो। त्यांनी सांभाळत होते, त्यांची कामाला गेले। अजून काही लोक आजारी आहेत। पोस्टमॉर्टमला गेलेले मैत्री म्हणून मंदिर आहे ना, मंदिराचा मागे पाणी सुद्धा खूप घाण येतं। त्याच्यामुळे झालंय पाणी। आम्हाला 2 दिवसाला आड असं पाणी सोडा मॅडम। 2 दिवस आड पाणी सोडा म्हणजे 7 दिवसांनी पाणी येतंय। पाण्याचं खूप आम्हाला त्रास आहे पाण्याचं। ते घाण होतं। ते पाण्यामुळं उलटी जुलाब ते व्हायला लागलेत मुलींना। पोटदुखी, उलटी जुलाब, ताप वगैरे असं सगळं आजारी यायला लागलं। आणि एक किरकोळ दवाखाने बंद करा का म्हणलं की किरकोळ दवाखाना उगा देऊन ट्रीटमेंट देऊन उगा वाढवून एवढं बसवतात। सरळ सांगत नाहीत असं झालं तुम्ही कुठेतरी बघा म्हणून। उगा उद्या या, 1-3 दिवस वापरा गोळ्या, उद्या या, असं करून एवढं मोठं झालंय। किरकोळ मोदीमध्ये दवाखाने किती आहेत, किरकोळ किराणा हे बंद करायला लावा। सुट्टी न करता आदर्श बालक मंदिर मध्ये हे लोकच डॉक्टर आहेत, यांनी सांगितलं गंभीर आहे, सिरियस कुठं तर ऍडमिट करा म्हणलं तर तवाच झालं असतं। यांनी दिशा बोला उगा 3 दिवसांनी बरं होईल, 3 दिवस हे गोळ्या वापरा, 3 दिवस ते गोळ्या वापरा, सलाईन लावले, सगळं लावले। काय ताप काय नाही, फक्त उलटी हे पाण्यामुळे उलटी होत आहे। प्रथमोपचारासाठी 7 दवाखान्यात नेतो, तिथे